तर आज मी तुमच्या सर्वांना सांगणार आहे एक असा घाट ज्या घाटामध्ये खूप सारे ऍक्सिडेंट होतात आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की तिथं खूप सारे चकवे पण होतात. राम राम मित्रांनो, सकाळी सकाळी आईला घेऊन मी निघालतो बघा लग्नाला. पोहोचलो बघा लग्नाच्या मंगल कार्यालयापाशी. लग्नाचं ठिकाण म्हणजे आपल्या भोगलवाडी फट्यापाशी असलेलं सिद्धी मंगल कार्यालय. लग्नाला थोडा टाइम असल्यामुळे मी आणि आमचा मामा मस्त आलतो स्प्राईट प्यायला. स्प्राईट वगैरे पिणं झाल्याच्या नंतर आम्ही येऊन बसलात बघा मंगल कार्यालयामध्ये. पुढे झाली बघा आपली नवरा आणि नवरीची एंट्री. लग्न झाल्याच्या नंतर नियमाप्रमाणे आलो बघा थोडस जेवायला आणि नंतर मी आणि माझी आई मस्त निघालात आपल्या घराकडे. खूप पडलो होतो म्हणून रस्त्यातच प्याला थोडासा रस. तर हे आहे बघा आपल्या धारूच्या घाटातील एक तळ. घाटातून थोडस वर आल्यावर मसुबाचं खूप एक जुनं मंदिर आहे. ते असं म्हणतात की धारूच्या घाटामध्ये होणारे 50% ऍक्सिडेंट हा मसुबा होऊ देत नाही. तर मित्रांनो, आज मी तुमच्या सर्वांना सांगणार आहे या घाटाची खरी रियालिटी. घाट आपल्या बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यात आहे. या घाटामध्ये 2 ते 3 महिन्याला रेग्युलर मोठमोठ्या ट्रकांचे आणि कंटेनरचे सारखे ऍक्सिडेंट होतात. कारण तुमच्या सर्वांना सांगतो मित्रांनो, या घाटाला कोणतेही मोठे बॅरिगेड नाही किंवा मोठ्या मोठ्या घाटात असणारी कोणतीही सेफ्टी साठीची भिंत पण नाही. त्यामुळे येथे दर त्या 1-2 महिन्याला खूप मोठे मोठे ऍक्सिडेंट पण होतात. आणि या घाटातून रेग्युलर जाणाऱ्या खूप साऱ्या लोकांचं असं पण म्हणणं आहे की इथं खूप सारे चकवे पण होतात. तर हे कितपत योग्य आहे कमेंट करून मला नक्कीच सांगा, कारण माझ्यासोबत तर असं कधी घडलं नाही. आपल्या प्रशासनाने या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावे हीच माझी नम्र विनंती. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.